90.4 रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा रसिक श्रोते हो. मिशन कोरोना 2 या कार्यक्रमात मी आरजे स्नेहल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कोरोना आणि मानसिक ताणतणावाचे नियोजन या विषयावर आपण बातचीत करत आहोत बारामतीतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संताजी शेळके यांच्याशी. मागील भागामध्ये आपण या कार्यक्रमाचा पहिला भाग ऐकलेला होता. याच्यामध्ये बऱ्याचशा प्रश्नांवर आपण डॉक्टरांशी चर्चा केलेली आहे. डॉक्टर, पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी आपले मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की आपण आपल्या जीवनातील ताणतणाव हा कसा कमी करू शकतो? बरोबर. आता ताणतणाव कमी करणे हा प्रश्न कधी निर्माण होतो तर आपला ताण ज्यावेळेस अनुकूल परिस्थितीच्या पुढे जाऊन तो प्रतिकूल परिस्थितीमध्ये जाईल किंवा प्रतिकूल टेन्शनमध्ये जेव्हा आपला ताणतणाव जातो तेव्हा आपल्याला नक्कीच हालचाल केली पाहिजे की आपला ताणतणाव कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये आपण इकॉनॉमीचं प्रिन्सिपल वापरू शकतो की डिमांड आणि सप्लाय. समजा आपल्यावर असणारं ज्या काही मागण्या आहेत किंवा आपल्यावर असणाऱ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, आपल्या काही अडचणी आहेत, आपल्यावर काही वाईट प्रसंग आहेत किंवा कठीण प्रसंग आहेत, अशा ह्याला आपण डिमांड समजलो तर आपल्याकडे असणारं जे काही क्षमता आहेत किंवा आपल्याकडे असणाऱ्या ज्या काही ॲबिलिटीज आहेत त्यांना आपण सप्लाय म्हणूया. तर ह्याच्यामध्ये डिमांड कमी करणे किंवा सप्लाय वाढवणे हे दोन मार्ग आहेत आपल्या जीवनातला ताणतणाव कमी करण्यासाठी. डिमांड कमी करायची म्हणजे काय करायचे, आपल्याकडून स्वतःकडून आपण बऱ्याच अपेक्षा करत असतो किंवा जगाकडून, आसपासच्या लोकांकडून, परिस्थितीकडून आपण खूप साऱ्या अपेक्षा करतो. ह्याने असं वागावं, त्याने तसं वागावं, किंवा ही परिस्थिती अशी असती तर बरं झालं असतं, तशी असती तर बरं झालं असतं. मग ह्याच्यामुळे काय होतं, आपलं थिंकिंग हे थोडंसं नकारात्मक साईडला जातं. थिंकिंग नकारात्मक साईडला गेलं की भावना ह्या आपल्या नकारात्मक साईडला जातात. नकारात्मक साईडला भावना गेल्या की आपली कृती ही थोडीशी कमी ऊर्जेची असते किंवा नकारात्मक प्रकारातली असते आणि मग आपण नक्कीच प्रतिकूल टेन्शन मध्ये जातो. तर हे विचार, ह्या भावना आपल्याला कशा अनुकूल पद्धतीमध्ये कन्व्हर्ट करता येतील, त्यासाठी सर्वप्रथम आपले ताणतणाव कुठून आपल्याला तयार होतो, म्हणजे जनरली आपले केंद्रबिंदू काय आहे ताणतणावाचे, ते केंद्रबिंदू आपले आपण शोधले पाहिजे. बऱ्याच वेळा हे केंद्रबिंदू वर्तमान परिस्थितीशी नसतातच मुळे. म्हणजे आता कोरोनाचा विचार केला तर कोरोनाबद्दल टेन्शन नाहीये, नंतर काय होईल, असं झालं तर काय होईल, मला कोरोना झाला तर काय होईल, नाही का, आणि पाठीमागं कसं छान होतं सगळं ते परत कधी येईल, माझं बालपण मला परत जगायला मिळेल का, कॉलेजला जी मज्जा होती ती मला परत करायला मिळेल का. अशा ह्याच्यामध्ये आपण एकतर भूतकाळात जातो किंवा आपण मग भविष्यकाळात जातो आणि मग आपण विसरून जातो की आत्ताचा हा वर्तमान काळच थोड्या वेळाने भूतकाळ होणार आहे आणि आत्ताचा हा वर्तमान काळच आपल्याला थोड्या वेळानंतर भविष्यकाळाकडे नेणार आहे. आणि मग ह्याचं हे जर आपण बेसिक तत्व विसरून गेलो तर मग आपण वर्तमानात राहण्याऐवजी भूतकाळ किंवा भविष्यकाळ ह्याच्यामध्ये अडकून राहतो आणि मग वर्तमान जगायचं राहून जातो. बऱ्याच वेळा ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली होत असतात. जसं आपण कार ड्रायव्हिंग शिकल्यावर सुरुवातीला प्रत्येक गोष्टीकडे आपलं लक्ष असतं की आपण क्लच कधी दाबतोय, ब्रेक कधी दाबतोय, नाही का, रेस कधी वाढवतोय, पुढं कोण आलंय, इकडं कोण आलंय, काच खाली आहे का, काच वर आहे का. मग ह्या गोष्टी आपण सुरुवातीला पाहत असतो, पण एकदा आपण शिकलो की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होत असतात. तसंच मनाचं काम पण तसंच आहे की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात आणि आपल्याला वाटतं आपण असं का वागलो, म्हणजे आपण नेहमी चिडत असतो किंवा आपण नेहमी रागावत असतो आणि आपण प्रत्येक वेळेस ठरवतो की आता नाही चिडायचं, आता नाही रागवायचं. पण ज्यावेळेस तशी परिस्थिती उभी राहते किंवा ती पर्टिक्युलर व्यक्ती समोर येते किंवा तो पर्टिक्युलर प्रसंग आपल्या समोर येतो किंवा तो एखादा शब्द, तो एखादा विषय की जो आपला केंद्रबिंदू असतो, तो विषय आला रे आला, आपण त्याच प्रकारे रिॲक्ट करतो कारण ते ऑटोमॅटिक झालेलं असतं. याचं कारण असं आहे की मेंदूमध्ये आपल्या दोन भाग आहेत. एक आहे कॉर्टेक्स, जो फक्त आपल्या म्हणजे विकसित मानवामध्ये आहे, ज्याला आपण म्हणतो की ह्युमन बिईंग्स किंवा होमोसेपियन. त्याच्यामध्ये कॉर्टेक्स हा भाग आहे की ज्याचं काम आहे विचार करणं, प्लॅनिंग करणं, डिसिजन करणं, भविष्य पाहता येणं, परत कल्पना करता येणं, स्वतःची जाणीव करता येणं. म्हणजे आपण एकच प्राणी असा आहे की जो स्वतःला स्वतःच्या शरीरातून बाहेर निघून पाहू शकतो. ती ताकद फक्त आपल्याला मनानं दिली. तर ह्या ताकदीचा वापर करून आपण स्वतःच्या प्रसंगातून, स्वतःमधून बाहेर निघून आपण स्वतःला ऑब्झर्व केलं पाहिजे की काय नेमका सिक्वेन्स होतोय आणि कशामध्ये आपलं नेमकं सटकतंय. आणि ते जर आपण शोधू शकलो तर आपण परत माघारी येऊन ते चेंज करू शकतो. आणि ही ताकद आपल्यामध्ये आहे आणि ही दिलेली देणगी जर आपण वापरली
इनफॅक्ट ही अशी एकदा वापरता येणार नाही, हे आपल्याला वापरायला शिकावं लागेल. अगदी. ह्यासाठी प्रत्येक तासाला, प्रत्येक क्षणाला आपण कुठे आहे, हम्म. आपण काय आहे, हम्म. आपले पाय कुठे आहेत, हम्म. आपले हात कुठे आहेत, कुठल्या पोझिशन मध्ये आपण बसलोय, हम्म. आपल्या मनात कुठले विचार येत आहेत, हम्म. सध्या कुठली भावना आहे, हम्म. ह्याची जर जाणीव आपण ठेवली अगदी. तर आपल्याला एक अंदाज येतो की आपण कशा प्रकारचे आहोत. हम्म. आणि मग हे आपल्याला एकदा माहीत झालं हम्म. आणि आपल्याला कशा प्रकारचं बनायचंय हे माहीत झालं की मग मधला गॅप भरण्यासाठी आपण काय कृती करायची हे आपण ठरवू शकतो. हम्म. ती सुद्धा ताकद आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे की तुम्ही खरंय. ह्या पोझिशनवरून त्या पोझिशनवर जाण्यासाठी तुम्ही काय करू शकता. हम्म. म्हणजे ए ह्या पायरीवरून बी ह्या पायरीवर जाण्यासाठी आपण काय करू शकतो, हम्म. ह्याचं ताकद आपल्याला निसर्गाने किंवा परमेश्वराने दिलेली आहे. बरोबर. तर ती ताकद आहे आपली विवेक बुद्धी, बरं. आपली कल्पनाशक्ती. हम्म. म्हणजे आपण 1 तासानंतर काय होईल आपल्या बाबतीत याची कल्पना एक अंदाजे आपण करू शकतो. आणि 99.9999 ती बरोबर असते. अच्छा. म्हणजे मी आता कन्सिडर केलं की 1 तासानंतर मी कुठं असेल, तर मी माझ्या क्लिनिकमध्ये असेल, हम्म. माझा एखादा पेशंट मी चेक करत असेल हम्म. आणि मी बोलत असेल, हम्म. तर हे असंच होणार आहे. हो. अनलेस मध्ये काही जाताना रस्त्यात वगैरे घडलं तरच. पण ती शक्यता किती आहे, हम्म. अगदी करोडोमध्ये 1. बरं. पण आपण त्याच शक्यता अगदी घडणारच आहेत हा. असं समजून वागत असतो. बरोबर. मग आपण काय होतं, त्या भीतीपोटीच आपण जगतो. हम्म. मग आपल्याकडून टाळाटाळ करणे हम्म. किंवा एखादी गोष्ट पुढे ढकलणे, जी महत्वाची गोष्ट आहे ती पुढे ढकलली जाते हम्म. आणि जी अर्जंट गोष्ट आहे ती केली जाते. हम्म. बऱ्याच वेळा ह्या 2 शब्दामध्ये लोक फार कन्फ्युज होतात, अर्जंट आणि महत्वाचं. हा. आपण अर्जंट कामं लगेच करतो हम्म. पण महत्वाची कामं पुढे ढकलतो. खरंय. कारण महत्वाची कामं करायला आपल्याला एक स्वयंशिस्त लागते. हम्म. हम्म. म्हणजे मला समोरच्याला आदर द्यायचा आहे हम्म. हे शिकायला फार स्वयंशिस्त लागते. हम्म. मला समोरच्याला समजून घ्यायचे, मला समोरच्याचं ऐकायचे, हा. हे समजून घ्यायला खूप ताकद लागते. खरंय. पण समोरच्याने एखादं काहीतरी मत मांडलं तर त्याच्यावर प्रतिमत मांडायला फार अशी ताकद लागत नाही हम्म. किंवा फार असं स्वयंशिस्त लागत नाही. हम्म. त्यामुळं जर आपल्याला स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करायची असेल तर आपल्याला स्वयंशिस्त हम्म. म्हणजे स्वतःला शिस्त लावणे बरोबर. आणि पुढाकार घेणे ह्या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत. बरोबर. आणि ही शिस्त काय असं जरुरी नाही की आपल्याला एकदम लगेच महात्मा गांधींनी एवढी शिस्त आली पाहिजे. नाही, बरोबर. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण ही शिस्त दाखवू शकतो की ठरवायचं की बाबा पुढचा 1 तास मी रागावणार नाही हम्म. किंवा पुढचा 1 तास मी असा टोकाचा विचार करणार नाही की समोरच्यानं मला आदर दिलाच पाहिजे बरोबर. किंवा समोरच्यानं माझ्याशी रिस्पेक्टफुली बोललंच पाहिजे. हम्म. त्याचा मूड जर थोडासा नाराज असेल तो कदाचित आपल्याला बोलू शकेल त्याचा मूड, आणि तो आपल्याला डिसरिस्पेक्टफुल वाटेल. हा. म्हणजे तो त्याच्या पद्धतीनं तो चाललेला असतो पण आपल्याला ते डिसरिस्पेक्टफुल वाटतं, बरोबर. आपला अपमान केल्यासारखं वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा एक रस्त्यानं चाललोय आणि आपल्या एकदम जवळचा मित्र शेजारून गेला हम्म. आणि आपण त्याच्याकडे बघितलं, हाय केलं, पण त्याचं आपल्याकडे लक्षच नव्हतं. हम्म. तर ह्याचा आपण काय अर्थ काढू हम्म. ह्याच्यावरती ठरणारे आपल्याला ताण येईल किंवा नाही येईल. बरोबर. ह्याचा जर अर्थ आपण काढला, तो गडबडीत असेल, त्याचं काहीतरी काम असणार, हम्म. तर आपल्याला ताण येणार नाही. उलट आपल्याला त्याच्याबद्दल दया येईल, करुणा येईल. त्याला आपल्याला फोन करावा असं वाटेल की अरे काय गडबड होती रे तुला, की तू एवढा गडबडीत होतास, माझी काय तुला मदत लागेल का. हम्म. असं जर आपण केलं तर आपण ताणतणावाच्या म्हणजे एकदम अनुकूल परिस्थितीमधून त्याला कशी मदत करता येईल असा विचार करू. निश्चित. निश्चित. आता ह्याच प्रसंगाचा आपण जर असा अर्थ काढला की त्याला मी आवडतच नाहीये हम्म. आणि त्याला माझ्याशी दोस्तीच ठेवायची नाहीये, हम्म. तर आपण आपला मूड कुठला होईल हम्म. आणि आपण कृती काय करू. हम्म. तर जो मूड होईल तोही आपल्याला ताणतणावामध्ये ढकलेल हम्म. आणि जो आपली प्रतिक्रिया होईल किंवा जी आपली कृती करू आपण हम्म. ती सुद्धा आपल्याला ताणतणावात ढकलेल. मग ह्याचा अर्थ आपण घडलेल्या प्रसंगाचा काय अर्थ लावतो हम्म. आणि काय अर्थ काढतो हम्म. ह्याच्यावरून ठरणार की आपल्याला वाट मिळणार का आपली वाट लागणार. म्हणजे बऱ्याच वेळा वाट मिळते पण आपण तो अर्थ चांगला काढला पाहिजे. बरोबर. आणि जर अर्थ वाईट काढला तर आपलीच वाट लागणार आहे. त्याला थोडासा त्रास होईल, कदाचित आपण त्याला ओरडू, रागवू, तू माझ्याशी असं का बोललास, तू असा वागूच कसा शकतोस हम्म. वगैरे वगैरे. पण त्याच्यामुळे आपल्यालाच त्रास होणार आहे. त्याला थोडा होईल पण आपल्याला खूपच जास्त होईल आणि त्याला क्षणापुरता होईल, आपल्याला मात्र तो कायमस्वरूपी राहील. निश्चित. मग आपण बऱ्याच वेळा ऐकतो की लोक खूप मागचं काढत असतात की त्यावेळेस मला असं झालं होतं, त्यावेळेस मला तसं झालं होतं. आणि मग ह्या भावना जर दाबून ठेवल्या हम्म. किंवा त्या व्यवस्थितरित्या प्रोसेस नाही केल्या गेल्या हम्म. तर त्या वारंवार उगवत राहतात. बरोबर. आणि मग आपण म्हणतो की सगळं तर चांगलं आहे. आता ज्यावेळी आम्ही खूप काबाड कष्ट करायचो त्यावेळी सगळं सुखासमाधानात होतं हम्म. आणि आज खायचे दिवस आले, हम्म. आता निवांत आहे, काही काम नाही, काही कष्ट नाही, पैसा आहे, घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, पण खाता येत नाही. मग आपली मन आहे, दात आहेत पण चणे नाहीत, आणि चणे आहेत पण दात नाहीत. ती ह्या ताणाच्या बाबतीत अगदी बिलकुल खरी होते. बरोबर.
आणि मग बऱ्याच वेळा आपण अकारण खूप साऱ्या जबाबदाऱ्या जरी घेतल्या, म्हणजे एखाद्याला समजा नाही म्हणता आलं नाही, समजा माझ्याकडे 5 कामं आहेत आणि मला माहिती आहे की मी दिवसातून एक मॅक्झिमम 6 कामं करू शकतो, आणि केवळ माझ्या बॉसने मला सांगितलं की तू हे 7वं काम 8वं काम कर, तर मी नाही म्हणू शकत नाही. जरी नाही म्हणलो तरी मी चिडून नाही म्हणतो. मग ह्याचा ते समोरच्याला अर्थ वाटतो की ह्याला करायचं नाहीये म्हणून हा नाही म्हणतोय. त्याऐवजी जर आपण बॉसला सांगितलं की मला ही 6 कामं आहेत, मला हे काम थोडंसं अवघड आहे पण मी हे उद्या तुम्हाला नक्की करून देऊ शकेल, तर ते नाराज पण होणार नाहीत आणि आपण पण आपला परफॉर्मन्स दाखवू शकू. तर अशा प्रकारे आपल्या थोडक्यात विचारांवर आणि भावनांवर आपल्याला संतुलन किंवा नियंत्रण कसं ठेवता येईल ह्याच्यावरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. जर ताणतणाव आटोक्यात ठेवायचा असेल तर हे अतिशय आवश्यक आहे की आपली विचाराची सूत्र काय आहेत ती सूत्र एकदा आपल्याला चेक केली पाहिजेत. म्हणजे प्रत्येकच मळलेली कपडे घातलेला माणूस खराब असतो असा जर आपला सूत्र असेल तर मग आपण काहीही शिकू शकणार नाही, कारण सगळे थोर महात्मे संत लोक हे मळलेल्या कपड्यांमध्येच होते. जर आपण असं समजलो की सूट बूट टाय आणि गॉगल आणि चांगले शूज घातलेला माणूस जर फार महान आहे मोठा आहे, तर सांगायची गोष्ट अशी की बऱ्यापैकी सगळे गुंड लोक ह्याच ड्रेसमध्ये असतात. म्हणजे आपण मग घ्यायचं काय आणि कसं शिकायचं? जर हे सूत्र आपण जर हे केलं तर आपण शिकू नाही शकणार, आपण मोठं नाही होऊ शकणार. त्यामुळे व्यक्तीपेक्षा त्याचे गुण आणि प्रसंगापेक्षा त्याचा अर्थ हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. हे जर आपण बदलू शकलो तर आपण स्वतःचं भविष्य बदलू शकतो, कारण आपण काय घडणार आहे हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. एकेकाळी आपल्याला वाटतही नव्हतं की आपण हवेत पक्ष्यांसारखं उडू शकू, पण ते आज शक्य आहे. एकेकाळी आपल्याला वाटतही नव्हतं की आपण इथं बसून अमेरिकेतल्या व्यक्तीशी बोलू शकू समोरासमोर, पण ते आज शक्य आहे. तर अशक्य काही नाही असं म्हणू शकतो आपण, पण ह्याचा अर्थ असा नाही की काही पण शक्य करून दाखवायचं. लॉजिकल असावं, त्याला काहीतरी बेस असावा, त्या पायरीपर्यंत आपण गेलेलो असावं. बऱ्याच वेळा लोक घरात सर्रास खोटं बोलतात आणि अपेक्षा करतात की आमच्या मुलांनी मात्र सत्य बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. आई वडील अक्षरशः आमच्या समोर येऊन म्हणतात हा खोटं बोलतो, आणि मुलांना विचारलं तर मुलं म्हणतात आई बाबा खोटं बोलतात म्हणून आम्हाला वाटतं की खोटं बोललं तर चालतंय, कारण त्यांना चालतंय तर आम्हाला का चालत नाही. म्हणून आपण ज्यावेळेस मुलांशी असं बोलतो त्यावेळेस आपण रोल मॉडेल कसे होऊ हे जास्त करून त्यांना दाखवलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आपण शब्द विसरून जातो पण कृती मात्र कायम लक्षात ठेवतो. म्हणजे लहान मुलांची काय आणि मोठ्या माणसांची काय, शिकण्याची जी प्रवृत्ती असते ही कृतीतून असते. आपण किती जरी म्हटलं की मी खूप प्रामाणिक माणूस आहे आणि मी जर कुणाकडून तरी 10 रुपये एक्स्ट्रा फेवर मध्ये घेत असेल तर शेजारी बसलेला कोणीच माणूस विश्वास ठेवणार नाही की मी प्रामाणिक आहे. तो काय म्हणणार हा प्रामाणिक नाहीये, पण हा म्हणतो स्वतःला की मी प्रामाणिक आहे. तर ह्या गोष्टींमधला कृती आणि उक्ती ह्याच्यामध्ये साम्य आलं तर आपला बराच ताण कमी येईल. आणि आजकाल तर 99% ताण हे कृती आणि उक्तीमधल्या फरकामुळे तयार होतात. आणि आपण आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षांना आपण उतरत नाही. बऱ्याच वेळा त्या अपेक्षा खूप आपण म्हणलं ना परफेक्ट अशा स्वरूपाच्या असतात. हे असंच पाहिजे, पण हे असंही असू शकतं, तसंही असू शकतं, आणि तसाही विचार केला जाऊ शकतो, असाही विचार केला जाऊ शकतो. ह्या शक्यतांचा जर विचार केला तर माझ्या मते माणसाचं मनही मोठं होतं, विशाल होतं, सगळ्यांना समजून घेणारं होतं आणि ते ताणतणावातून 100% मुक्त होणार. तर विचारांवर भर देणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज काय होतं, मग रात्र थोडी सोंगे फार असं होतं. आपल्याला वेळ कमी असतो आणि कामं खूप करायची असतात. अशा वेळी तुम्हाला इम्पॉर्टंट कामं कुठले आहेत आणि अर्जंट कामं कुठले आहेत आणि कुठलं काम काहीच महत्वाचं नाहीये हे ठरवणं गरजेचं आहे. पण असं आहे की जी अर्जंट कामं असतात ती भावनिक असतात, डिमांडिंग असतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही हे करायला पाहिजे, मित्राला गेलंच पाहिजे भेटायला, संध्याकाळी पार्टी गेलंच पाहिजे किंवा फंक्शन आहे गेलंच पाहिजे. पण जी आपली महत्वाची कामं आहेत, समजा एखादं आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं पुस्तक वाचायचंय तर ते वाचायचं राहूनच जातं. स्वतःला ताणतणाव आहे तर ताणतणाव नियोजन कसं करायचं ह्याचं पुस्तक वाचायचंय किंवा त्याच्या संबंधी काही ट्रिक्स आहेत त्या करायच्यात, त्याचा प्रयोग करायचा आहे, ध्यानाला एक अर्धा तास बसायचंय, तो अर्धा तास आपण काढू शकत नाही. ह्याचं कारण काय तर ते इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट नाही. आणि आपण जर अर्जंट कामं करत बसलो तर आपण एक कॉमन मॅन होणार. आपण जर इम्पॉर्टंट कामं केली तर आपण अर्जंट पेक्षा वरती म्हणजे थोडंसं अजून बेहतर माणूस आपण बनू शकतो. आणि ते बनायचं असेल तर आपल्याला अर्जंट आणि इम्पॉर्टंट ह्या कामामध्ये फरक करायला शिकणं खूप गरजेचं आहे.
निश्चितच अत्यंत चांगल्या पद्धतीने याविषयीचं मार्गदर्शन केलेलं आहे. श्रोतेहो, डॉक्टरांनी आपल्याला आपल्या जीवनातील ताणतणाव कसा कमी केला पाहिजे याचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की ताणतणाव निर्माण करणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजेत, काय सांगा? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हम्म, कारण आपल्याला माहित असतं आपल्याला कधी ताण येतो. हम्म, बऱ्यापैकी प्रत्येकाला माहित आहे की कुठली गोष्ट मला ताण आणते, बरं. आणि हे आपण आपल्या मूड मीटरवरनं आणि टेन्शन मीटरवरनं नक्कीच ठरवू शकतो. निश्चित. ते आपल्याला सांगणार की ही गोष्ट तुला ताणतणावाची आहे. हम्म, म्हणजे उदाहरणार्थ परीक्षा जवळ आली आहे, खरंय. पेपर आहे, हम्म, तयारी पण चांगली झाली, हम्म. पण मला परीक्षेचं टेन्शन येतं. तर ते टेन्शन आता मला अनुकूल टेन्शन मध्ये ठेवलं पाहिजे, ते प्रतिकूल मध्ये नाही गेलं पाहिजे. हम्म, ह्यासाठी माझी विचारसरणी माझी प्रेझेंट मध्ये कशी राहील. हम्म, मग ते 82% पडले तर कसं होईल, माझ्यापेक्षा माझ्या मित्राला 2% जास्त पडली तर कसं होईल, हम्म, आणि ते मैत्रिणीपेक्षा कमी पडले तर कसं होईल. खरंय. मग ह्या प्रश्नांनी काय होतं, तो माणूस भविष्यात जातो. अगदी. आणि मग त्यावेळेसच्या भावना ज्या येतात हम्म. त्या भविष्यातल्या भावना नसतात, त्या आत्ताच्या असतात. हा. मग ती भावना तुम्हाला आत्ता त्रास द्यायला लागते. जे तुम्ही भविष्यात जगणार आहे ते तुम्ही आत्ताच जगून घेता. खरंय. मग थोडक्यात आपलं आयुष्य कमी झाल्यासारखंच झालं ना. बरोबर. तर ह्या मग त्याच्यामध्ये मग काय होतं की आपण ज्यावेळेस कुठल्याही प्रसंगाचा विचार करतोय तर त्या प्रसंगाला आपल्याला माहिती आहे ह्याला ताण येणार आहे, तर त्याला कसं फेस करायचं आपण. हम्म, मग त्यासाठी आपल्याला काही टेक्निक शिकून घेणं गरजेचं आहे. जसं आपण समजा इंटरव्ह्यूला चाललोय, हम्म. तर इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणतात की बाहेर वेटिंग मध्ये सुद्धा तुमचं ऑब्झर्वेशन केलं जातं आणि त्यानुसार सुद्धा तुम्हाला त्याला सुद्धा काही ग्रेडिंग असतात. हम्म, तर इंटरव्ह्यू मध्ये कसं बसलाय तुम्ही, हम्म. म्हणजे बेचैन, ह्या पायावर ते पाय, ते पाय, आता काय इकडे बघूया आणि तिकडे बघूया, अशा परिस्थितीमध्ये आपण आहे का आपण शांत बसलोय हम्म, आणि आपण निवांत आहे, हम्म, खोल श्वास घेतोय हम्म. आणि नजर आपली स्थिर आहे, शरीर आपलं स्थिर आहे, अशा अवस्थेत बसलेला माणूस आणि बेचैन झालेला माणूस हा आपल्याला लगेच कळतं. लक्षात येतो. तर आपल्याला काय बनायचंय हे, हम्म. तर हे बनण्यासाठी आपण काय करू शकतो. बर. मग त्याच्यासाठी बऱ्याच वेळा श्वासाचे व्यायाम असतात. हम्म, मग प्राणायाम ही जी आपली पुरातन पद्धत आहे ह्याच्यामधले सगळ्या प्रकारचे प्राणायाम आपल्याला मदत करू शकतात. हम्म. अगदी आपल्याला प्राणायाम नाही शिकता आलं तरी आपण नेहमी ऑफिसमध्ये बसल्यावर मधून अधून एक मोठा श्वास घेतो हम्म. आणि आपल्याला फ्रेश वाटतं, हा. किंवा एक मोठा आळस देतो आपण हम्म, हम्म. आणि आपल्याला फ्रेश वाटतं. हम्म. तर हे शारीरिक जे काय प्रकार आहेत त्याच्यामध्ये मसल स्ट्रेच होतात. अच्छा. म्हणजे जे आपले जे स्नायू आहेत ते स्ट्रेच होतात. हम्म, आणि आपण पाहिलंय की वर्तनातून आपली भावना बनते. हम्म, हम्म. म्हणजे स्नायू स्ट्रेच झालेले आहेत आणि रिलॅक्स झालेले आहेत, म्हणजे आपल्या विचारांकडे आणि भावनांकडे हा संदेश जातो की आपण रिलॅक्स आहे. हा. हेच जर आपण असे ताणतणावात बसलेलो असो, सगळे स्नायू ताणलेले असो, तर संदेश जातो की आपण ताणामध्ये आहे. खरंय. आणि मग ब्रेन त्याप्रमाणे ऍक्टिव्हेट होत जातो. हा. मग ताणतणाव ज्यावेळेस येतो आपल्याला त्यावेळेस आपल्या मेंदूमध्ये काही रसायनं स्त्रवतात. हम्म, मग ही रसायनं काय करतात, आपल्या शरीराला त्या ताणाला फेस करण्यासाठी रेडी करतात. बर. पण जर ताणच नसेल तर आपण फेस कोणाला करणार, खरंय. बरोबर. किंवा आपला ताण जर इमॅजिनरी असेल, हम्म, हम्म. किंवा आपला ताण भविष्य काळातला असेल, हम्म. किंवा आपला ताण भूतकाळातला असेल, हम्म. तर आपण फेस कोणाला करणार. खरंय. समजा आपण रस्त्यावर उभा आहे आणि अचानक आपल्याला ब्रेक मारल्याचा आवाज आला, तर आपण फटकन रस्ता क्रॉस करून पलीकडे जाऊ. हा. पण जर आपल्याला अशी भीती वाटली की 2024 साली काय होईल, हा. माझं नुकसान तर होणार नाही, हम्म, किंवा मला कुठला मोठा आजार तर होणार नाही, हम्म, हम्म. किंवा मला अटॅक वगैरे तर येणार नाही, अशी जर भीती आली हम्म. तर ह्या भीतीला सुद्धा बॉडी त्याच पद्धतीनं रिस्पॉन्स करते ज्या पद्धतीनं आपण रोजच्या प्रसंगाला रिस्पॉन्स करतो. बर. मग आता हा विचार जर वारंवार यायला लागला आणि रोज यायला लागला हा. तर आपण रोज तो प्रसंग फेस करणार आहे अच्छा. ऍक्च्युली, हम्म. शरीरानं, हम्म. मनानं. हम्म, मग आता मला सांगा, जर आपल्याला शरीराला रिलॅक्सच नाही होता आलं हम्म. तर त्याच परिस्थितीमध्ये शरीर किती वेळ ताण धरेल. खरंय. म्हणजे गाडी जरी आपली आहे ती थोडी गरम झाली की आपण काही वेळ थांबतो, तिला थंड होऊ देतो, मग परत चालवतो. निश्चित. आपल्या शरीराला सुद्धा ती प्रक्रिया गरजेची आहे. तर ह्या थंड होण्याच्या प्रक्रियेसाठी आपल्याला श्वासाचा व्यायाम शिकणं खूप गरजेचं आहे. बर. आणि त्यासाठी आपले प्राणायाम आपल्याला खूप सारं शिकवून जातात. हम्म, हम्म. म्हणजे आपल्या श्वसनावर आपलं नियंत्रण. अच्छा. बऱ्याच वेळा आपण पाहतो की ताण ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण छातीतून श्वास घेतो, हम्म. म्हणजे खोल श्वास न घेता वरचे वर छोटे छोटे हा, श्वास हा, घेतो. आणि मग आपला मोठं वाक्य आपण बोलू शकत नाही, किंवा मोठा शब्द हे करू शकत नाही, किंवा आपला जो आवाज आहे हा इथूनच घशातूनच यायला लागतो, हम्म. असा पोटातून किंवा असं मनापासून असं वाटत नाही. हा. मग आपल्या लक्षात येतं की थोडंसं ह्याला जर खोल श्वास घेतला तर तो आवाज मोठा येऊ शकेल. येऊ शकेल. मग खोल श्वास कुठला श्वास, तर त्याला आपण ॲबडॉमिनल ब्रिदिंग म्हणतो किंवा डायफ्रॅगमॅटिक ब्रिदिंग म्हणतो. अच्छा. म्हणजे पोट पुढं मागं किंवा खालीवर झालं पाहिजे. हम्म. तो श्वास हा
शांत किंवा रिलॅक्स असल्याचा श्वास. म्हणजे आपण पोटाने जर एक 4-5 श्वास घेतले तर आपलं मन इंटरप्रिट करतं की आता आपण रिलॅक्स आहे. अच्छा. आणि रिलॅक्स मन तेच विचार जेतं जे रिलॅक्स आहे. अँक्शियस किंवा जे काही घाबरलेलं मन आहे ते तेच विचार जेतं जे घाबरलेलं आहे. म्हणजे हे कल्पवृक्षासारखं मन काम करतं. आपण जसा त्याला स्टिम्युलस देऊ तसं ते रिस्पॉन्स देतं. बरोबर. त्याला जर विचारलं आपण की काय रे, मी मूर्ख आहे का, तो म्हणणार हा हे ह्या गोष्टी आहेत, तू मूर्ख आहेस. तो आपण मी शहाणा आहे का, हो हो ह्या गोष्टी आहेत, तू शहाणा आहेस. खरंय. मग ते पाठीमागची उदाहरणं देणार, आत्ताची उदाहरणं देणार, पुढची पण उदाहरणं देणार बरोबर. आणि आपल्याला सिद्ध करून दाखवणार की आपण शहाणे आहोत. हा. आणि जर आपण विचारला की मी मूर्ख आहे का, तर ते प्रश्नाचं उत्तर तेच देणार, निश्चित. पण इव्हिडन्सेस वेगळे असणार. हम्म. मग आपण जो प्रश्न मनाला विचारू त्याचंच उत्तर मन आपल्याला देत असतं. निश्चित. म्हणून ज्यावेळी आपण कुठला स्वतःला प्रश्न विचारणार आहे त्यावेळेस फिक्स प्रश्न नको, ओपन प्रश्न हवा. हा. या प्रसंगाला मी कसं फेस करू असं म्हणण्यापेक्षा काय काय पद्धतीनं मी हा प्रश्न सोडवू शकतो असा प्रश्न विचारला तर मग आपल्याला पद्धती सुचायला लागतात. खरंय. मग ह्या पद्धती आपल्याला अगदी टेक्निकल लेवल पासून ते ब्रेन पर्यंत, आत्म्यापर्यंत आपण जाऊ शकतो. इव्हन आपण बरेच लोक आपण ऐकतो की जे मोठमोठे आहेत की त्यांना आत्म्याचा आवाज ऐकू येतो, की त्यांचं मन त्या लेवलला गेलेलं असतं की ते इतके शांत झालेले असतात की आत्म्याचा आवाज त्यांना ऐकू येतो. म्हणजे माय सोल, मला काय म्हणाला माझा सोल, हे त्यांना ते ऐकू येऊ शकतं. मग ते ठरवतात नाही ही कृती मला करायची नाही कारण माझं हे आत्म्याला मंजूर नाही. अच्छा. किंवा हा माझा आत्मा सांगतोय मला हे कर, मग मला माझ्या अख्खं जग माझ्या विरुद्ध आलं तरी चालेल पण मी हेच करणार, कारण तो त्यांचा आत्म्याचा आवाज असतो. आता सामान्यातल्या सामान्य लोकांना सुद्धा आत्म्याचा आवाज येतो, पण बऱ्याच वेळा हे आपल्या दैनंदिनीच्या रहाटीमध्ये आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपलं लक्ष शरीर आणि बाहेरच्या ज्या परिस्थितीतल्या गोष्टी आहेत, म्हणा पैसा, संपत्ती, रोजची बिलं, हे ह्याच्या बाहेर निघूच शकत नाही. पण ह्यातून बाहेर जर निघायचं असेल तर आपल्याला अर्जंट गोष्टी सोडून इम्पॉर्टंट गोष्टींकडे लक्ष द्यायला शिकलं पाहिजे. मग जेव्हा आपण त्या गोष्टींबद्दल स्वतःच्या मनामध्ये विचार मंथन करू, आणि हे प्रत्येकाचं वेगळं आहे, जरुरी नाही की 2 व्यक्तींचं सारखं असलं पाहिजे. कुठल्याच 2 व्यक्ती, अगदी जरी माझा एखादा व्यक्ती आदर्श आहे आणि मी त्याच्या मार्गाने जायचं ठरवलं तरी सुद्धा त्या मार्गामध्ये बरेच उपफाटे असतात, ते तिथं गेल्यावर आपल्याला कळतं. आणि कदाचित असं होतं की हा चांगला मार्ग शोधण्याच्या नादात आपण एकदम नवीनच मार्ग शोधलेला असतो की जो जगासाठी नवीन असतो, असं पण होऊ शकतं. पण शोध मात्र आपल्याला सुरू करावा लागतो, आणि हा शोध स्वतःचा आहे. जर रस्ता जरी बाहेर दिसत असला तरी त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते आपल्या मनामध्ये आहे. बाहेरचा रस्ता महत्वाचा नाही, आपल्या मनातला रस्ता महत्वाचा आहे. मनामध्ये जर आपण तो मार्ग निवडला की जो आपल्याला योग्य वाटतो, जो आपल्याला आपल्या आत्म्याला, आपल्या सोलला योग्य वाटतो, तर तो योग्यच मार्ग असणार आहे. पण बऱ्याच वेळा आपण बाहेरचा असा मार्ग निवडतो की जो आपल्या मनालाही पटत नाही आणि तो आपल्या आत्म्यालाही पटत नाही. आपल्यालाही माहित असतं आपण लबाडी करतोय, आपल्याला माहित असतं आपण चिटिंग करतोय, पण आपण ते करतो. आणि ज्यावेळेस आपण मनाविरुद्ध काय करतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच त्रास होतो. पण लोक बोलताना काय करतात की हा माझ्या मनाविरुद्ध वागतो. तसं नाही, मी दुसऱ्याने कसं वागावं हे ह्याचं स्वातंत्र्य त्याचं त्याला आहे. त्याच्या वागण्याचं तुम्ही काय अर्थ काढणार आणि त्याचं तुम्ही कसं रिप्रेझेंटेशन करणार हे आपल्या हातात आहे. मग आपल्या कंट्रोलमध्ये गोष्टी काय आहेत ह्या एकदा ठरल्या, आणि आपल्या कंट्रोलच्या गोष्टी बाहेर काय आहेत ह्या एकदा ठरलं की मग आपण आपल्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरतीच आपलं लक्ष पूर्ण केंद्रित करावं. ज्या गोष्टी कंट्रोलच्या बाहेर, कोरोना का आला, कसा आला, आलाच का, कुणी आणला, एवढे दिवस सगळं चांगलं चालू होतं ना आत्ताच कसं काय आलं, ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याकडे नाहीत. पण आलाय तर त्याला फेस कसं करायचं, बरोबर, किंवा त्याची जी काही प्रतिबंधक तत्व सरकारनं घालून दिले ती कशी आपण पाळायची, लॉकडाऊनची तत्व कशी पाळायची, ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो. पण लोक तसा विचार करत नाहीत. लोक विचार करतात की ही लॉकडाऊन म्हणजे आमच्यावरती अन्याय आहे, बाबा आमच्या व्यवसाय बसले, आमचं हे झालं, आमचं ते झालं. पण त्याला मार्ग आहेत. पण एखादा मृत्यू एखाद्याचा झाला तर त्याला मार्ग नाही. म्हणून कंट्रोलमध्ये काय गोष्ट आहे, नियम पाळणे हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. परंतु त्या रोगाने काय होणार आहे हे आपल्या हातामध्ये नाही. रोग झाला तर आपण उपचार करणं गरजेचं आहे, त्याचं निदान करणं गरजेचं आहे, ऍडमिट होणं गरजेचं आहे, ऑक्सिजन लावणं गरजेचं आहे. पण पुढं काय होईल, वर्षाने काय होईल, अजून एखादा दुसरा व्हायरस येईल का, ह्या प्रश्नांना उत्तरं नाहीत. आणि जे त्यातले तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडे त्याची उत्तरं नाहीत. तर आपण सामान्य माणसाने त्याबद्दल विचार करू नये, कारण ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत त्या गोष्टी आपल्याला ताण देणार. आपण काय करू शकतो, आपण छान नियम पाळू शकतो, आपण घरात छान राहू शकतो, आपण आपले घरातले नातेसंबंध सुधारू शकतो, आपण मुलांशी
गप्पा टप्पा मारू शकतो, जे कधीही आपल्याला करायला जमलेलं नाही. नाही. पण आपण पेपरला जर पाहिलं तर असं दिसतंय की लॉकडाऊन मध्ये घरातली भांडणं वाढले, खरंय, हिंसाचार वाढले. हिंसाचार वाढले. का असं होतं? कारण आपण मनाकडे कधी बघितलंच नाही. बरोबर आहे. तर त्याकडे बघणं उघड्या डोळ्यांनी हम्म, खूप गरजेचं आहे. हम्म. ते म्हणजे आपण बघत असतो पण तो बघत नसतो, हा. अशी अवस्था आहे. म्हणजे आपले डोळे उघडे असतात पण आपण बघत नसतो, हम्म, कारण आपलं मन बंद असतं, हम्म, फिक्स असतं आपलं मन की हम्म. हे असंच आहे, हम्म, दुनिया खराबच आहे. हे एकदा मनावर जर आपण फिक्स झालो हम्म. तर आपण किती जरी डोळे उघडे ठेवून चांगली कृत्य जगामध्ये पाहिले तर आपल्याला ते दिसणारच नाहीत. खरंय. आणि आपण जर एकदा ठरवलं दुनिया रंगीन आहे, हसीन आहे, तर मग आपल्याला त्यात काही वाईट दिसत नाही. हम्म, त्यासाठी दोन्ही टोकं सोडून आपल्याला मध्यभागी कुठं समतोल कसा साधता येईल हम्म, आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वास्तविकतेवर कसं राहता येईल हम्म. हे खूप गरजेचं आहे. निश्चित. आणि हे शिकवणारे आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या आसपासचे लोकच असतात. बरोबर. ते आपल्याला दुसरा दृष्टिकोन दाखवतात. हम्म, म्हणजे आपला एक दृष्टिकोन असतो तर दुसऱ्याचा दुसरा दृष्टिकोन असतो, बरं. त्याच्यातून आपण बरंच शिकत असतो. हम्म, म्हणून म्हणतात ना की ज्याला शिकायचंय हम्म, त्याला अगदी निर्जीव वस्तू सुद्धा गुरु म्हणून येते. हम्म, पण ज्याला शिकायचंच नाहीये, हम्म, ज्याला स्वतःचं मतच बदलायचं नाहीये, हम्म, त्याला कोणी जरी संत महात्म्यानं सांगितलं हम्म. की सत्यमेव जयते तरी सुद्धा ते बरोबर. ऐकणार नाही बरोबर. जोपर्यंत आपण ठरवत नाही. खरंय. म्हणून हे आपल्या हातात आहे. आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे की मला हे बनायचंय, मला हे व्हायचंय. हम्म. ते आपोआप होणार नाही, निश्चित. ते आपल्यालाच करावं लागेल. खरंय. माझं घर स्वच्छ ठेवायचंय तर ते मलाच करावं लागेल. हम्म. माझं मन स्वच्छ ठेवायचंय तर ते मलाच करावं लागेल. हम्म, माझ्या आत्म्याला मला जागृत करायचंय आणि त्याचा आवाज मला ऐकायचा आहे तर ते मलाच करावं लागेल. हम्म. ते दुसरं कोणी माझ्यासाठी करून देऊ शकणार नाही. बरोबर. आपल्यासाठी जेवणाचं ताट दुसरं करून देऊ शकेल, हम्म, बरोबर, हम्म. आपले अजून दुसरं कोणीतरी येऊन सेवा करू शकेल, हम्म. पण आपलं इंटरनल जे विश्व आहे ते मात्र आपलं बाहेरचं कोणी व्यक्ती बदलू शकत नाही. ते आपलं आपल्यालाच बदलावं लागेल. अगदी, अगदी. आणि हा बदल कुठल्या दिशेला करायचा हे आपल्याला ठरवावं लागेल. हम्म. अदरवाईज मग परिस्थिती आणि लोक हे ठरवतात आपण कुठं जाणार. अच्छा. जर आपण आपला मार्ग ठरवला नाही तर परिस्थिती आपला मार्ग ठरवते. बदल तर होणारच, हम्म, परिवर्तन तर होणारच, हम्म, फक्त ते आपल्याला हवं असं होणार हम्म. का आपल्याला नको असं होणार बर. हे आपल्या हातात आहे. आपल्याला हवं असं ठरवायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी स्वयंशिस्त आणि आपला स्वतःचा पुढाकार हे दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत. जर पुढाकार असेल आणि स्वयंशिस्त असेल तर आपण आपला मार्ग नक्कीच निवडू शकतो. तो कितीही कठीण असला आणि कितीही अशक्य असला तरीही. हम्म. असं कदाचित असं होईल की आपण अर्धाच मार्ग जाऊ पण आपल्या नंतर येणाऱ्या पिढ्या तो पुढचा मार्ग पूर्ण करतील. आपण पाहिलंय बऱ्याच वेळा की संशोधनामध्ये काही शास्त्रज्ञ एका स्टेप पर्यंत जातात हा. आणि त्याच्या पुढच्या स्टेप त्याच्या पुढच्या पिढीतले शास्त्रज्ञ, अगदी, अगदी. आणि मग असं करत करतच शास्त्र पुढे जातं. हो. असं एका माणसाला कोणालाही अंतिम पायरी अजून सापडलेली नाही. नाही, अंतिम पायरी अजून पुढेच आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आपलं बालपण खूप चांगलं होतं. सगळ्यांनाच तसं वाटतं, हम्म. पूर्वी वाटायचं, आजही वाटतं, इथनं पुढे पण असंच वाटणार आहे, हा. कारण ती वेळ वेगळी आहे. वेगळी. पण जर आपण म्हटलं की भविष्य खराब आहे हम्म. तर मग आपण कुठेतरी चुकतोय. बरोबर. भविष्य हे आज आहे ह्याच्यापेक्षा अजून चांगलं असणार आहे, हम्म, हम्म. हा जर आपण हेतू ठेवला किंवा तत्व ठेवलं आणि हे असंच असणार आहे, भविष्य हे चांगलंच असणार आहे, हम्म. ह्या हेतूवर जर आपण विचार केला तर आपलं मन आपल्याला त्याबद्दल लगेच पुरावे सादर करतं की हो चांगला असणार आहे. कारण 2000 साली जो भारत होता तो आज नाही, आज असेल तो ह्याच्यापेक्षा अजून भारी पुढचा असेल. तर ह्या आशावादातूनच आपण पुढे जाऊ शकतो. हम्म. तसं स्वतःच्या विकासामध्ये सुद्धा आज आहे त्यापेक्षा आपण उद्या हातभर चांगलेच असणार आहे अगदी. असा जर व्ह्यू ठेवला तर आपल्या विकासाला वाव आहे. अदरवाईज ताणतणावाचे शिकार होण्याची आपली शक्यता खूपच बरोबर. जास्त आहे. तणाव निर्माण करणाऱ्या परिस्थितीशी आपण कशा प्रकारे दोन हात केले पाहिजेत याविषयीची अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिली. डॉक्टर, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की या तणावजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला रिलॅक्स कसं होता येईल, काय सांगाल याविषयी? बरोबर. आता ह्यासाठी आपल्याला काही तयारी करावी लागते. म्हणजे आपल्याला एखादी भाषा शिकायची असेल तर आधी आपल्याला मुळाक्षरं शिकावी लागतात. हम्म, तसं आहे. हम्म, आता ताणतणावाची जी परिस्थिती तयार होते ह्याच्यामध्ये शारीरिक लक्षणं आहेत, मानसिक लक्षणं आहेत, हम्म, भावनिक लक्षणं आहेत, वर्तणुकीची लक्षणं आहेत, हे आपण पाहिलं. हम्म. तर ह्याच्यामधून कुठून आपल्याला एंट्री करता येईल? बर. अंतर्मनामध्ये घुसूनच आपल्याला हे सगळे बदल करावे लागतात. हम्म, कारण गोष्टी बाहेरून आत जात नाहीत तर आतून बाहेर येतात, हम्म, म्हणजे मनातून बाहेर येतात. हम्म, म्हणजे जसं कमळाचं फुल आहे ते आतून फुलत जातं, हम्म. बाहेरून त्याला फुलवू शकत नाही. बरोबर. समजा फुलपाखराचा जन्म आहे तर तो बाहेरून करता येत नाही, तो आतूनच तो कोश त्याला स्वतःहूनच तो कोश काढून बाहेर यावं लागतं. बरोबर. तशी ही प्रक्रिया आहे. तर आपल्याला रिलॅक्स व्हायला शिकायचं असेल तर हे आपल्याला आतूनच करावं लागणार आहे. अच्छा. बाहेरच्या थोड्याफार गोष्टी आपण मॅनेज करू शकतो, हम्म, हम्म, त्या ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्या. हम्म, पण ज्या आपल्या क्षमता आहेत हम्म, त्या मात्र असीम आहेत, अनंत आहेत. हम्म,
तर ह्या क्षमतामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला कुठली क्षमता गरजेची आहे, तर भावनिक जे काही आपलं संतुलन आहे हे कसं साधायचं, किंवा आपलं रिलेशनशिपमध्ये बऱ्याच वेळा ताणतणाव होतो. ह्याच्यामध्ये दुसऱ्याला कसं समजून घ्यायचं, दुसऱ्याचं कसं ऐकायचं. बऱ्याच वेळा दुसरा बोलत असतो ते शब्द एक असतात आणि त्याच्या मागची त्याची भावना एक असते. तर त्याच्या आतमधली भावना कुठली आहे हे ओळखणं आपल्याला कधी शक्य आहे, जर आपण त्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं तर, बोलताना त्याच्या डोळ्यात पाहिलं तर, किंवा बोलताना हावभाव कसे आहेत हे पाहिलं तर. ह्या गोष्टी पाहिल्यावरच आपल्याला कळतं की त्याची ओरिजिनल भावना काय आहे. नाही तर बऱ्याच वेळा आपला गैरसमज होतो की दुसरी माणूस ज्यावेळेस काहीतरी तक्रार मांडत असतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की तो आपल्यावर आरोप करतोय. असं जर वाटलं तर मग आपण लगेच रिॲक्ट करतो आणि मग समजून घ्यायचं बाजूला राहतं आणि त्याचं रूपांतर वादविवादात होतं. मग वादविवादाला जर आपल्याला संवादामध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आपल्याला आधी ऐकून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स येतात. हे स्किल्स शिकून घेणं खूप आवश्यक आहे आणि हे प्रत्येकाला थोडे थोडे आले पाहिजेत. नॅचरली आपल्याकडे असतात पण त्याला उजाळा दिला गेला पाहिजे. म्हणजे जसं दगडामध्ये हिरा आहे पण त्याला ते पैलू पाडल्याशिवाय तो हिरा नाही म्हणता येत, तसं आपल्याकडे तो गुण आहे पण त्याला आपल्याला पैलू पाडावं लागतात. त्यातले काही भाग काढून टाकावे लागतात, काही भाग नवीन तिथं ऍड करावं लागतात, काही भागांना पॉलिश करावं लागतं, कदाचित काही भागांना केमिकल ट्रीटमेंट करावी लागते. म्हणजे ह्या गोष्टी केल्यावर मग तो हिरा अतिशय मौल्यवान असा होतो. तसं आपल्या पण ज्या क्षमता आहेत त्यांना अशा प्रकारचे पैलू पाडून घेणं खूप गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपली स्वतःचं व्यक्तिमत्व असतं, आपली काही मूल्य असतात, आपले काही विचार क्षेत्र असतात किंवा सूत्र असतात, ती बदलून घेणं, त्यांना घासून पाहणं गरजेचं आहे की खरोखर ही ऍप्लिकेबल आहेत का. जे 2000 वर्षापूर्वी जे सूत्र होते ते आज ऍप्लिकेबल असतीलच असं नाही, कदाचित असतील पण ते तुम्ही प्रॅक्टिकली ट्राय करून पाहिलं पाहिजे. केवळ एक कोणीतरी मोठा माणूस म्हणून गेलाय की आहे त्यात समाधानी राहावं म्हणून आज आपण आहे त्यात समाधानी राहणं हे कितपत बरोबर आहे हे आपलं आपण पाहिलं पाहिजे. जर आपण आहे ह्यात समाधानी राहू शकत असू तर काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही जर त्याबाबत थोडं असमाधानी असाल तर तुम्हाला काय केल्यावर समाधान मिळेल हे तुम्हाला शोधलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं तुमची कार्यक्रम पत्रिका ठरवली पाहिजे, तुम्ही ठरवलं पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, तुम्ही त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि तो स्वतःच केला पाहिजे, दुसरा नाही. कोणी दुसरा तुमच्यासाठी हे करून देणार नाही. समजा मला माझ्यामध्ये करुणा ही भावना जास्त स्ट्रॉंग करायची आहे तर त्या करुणेला मला वाव दिला गेला पाहिजे. अदरवाईज आपण काय करतो, राग ह्या भावनेला वाव देतो. म्हणजे समजा घरामध्ये राग ही भावना जेवढ्या सहजासहजी एक्सप्रेस केली जाते तेवढ्या सहजासहजी प्रेम ही भावना एक्सप्रेस नाही केली जात. मग आपण जे एक्सप्रेस करतो ते वाढत जातं, जे एक्सप्रेस करत नाही ते तसंच राहतं. आणि मग बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मी त्याला ओरडतो पण प्रेमाने ओरडतो, प्रेमाच्या भावनेनं ओरडतो, पण त्याच्यापर्यंत काय पोचतं, त्याच्यापर्यंत जे पोचतं ते प्रेम नसतं, तो राग असतो. आणि मग त्याच्याकडं काय तयार होतं, रागच तयार होतो, द्वेषच तयार होतो. मग ह्याच्यातून आपल्याला आपल्या पॉझिटिव्ह भावना सुद्धा एक्सप्रेस करायला शिकलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि आपले हेतू विसरून चालणार नाही. समजा आपल्याला लहान मुलांना मोठं करायचंय किंवा त्यांना त्यांची जर पालकत्व करायचंय तर आपल्याला प्रत्येक वेळेस त्यांच्या चुका काढून उपयोग नाही. मग ते मुलं तेच शिकतील जे आपण केलंय, ते सुद्धा काय करणार, चुकाच काढायला शिकणार. आणि जर आपण समोरच्या माणसातल्या चुकाच काढायला लागलो तर आपल्याला चुकाच दिसतात आणि आपण चुकाच शोधतो आणि जे आपण शोधतो तेच आपण असतो. म्हणजे आपण जर म्हणलो तो माणूस मूर्ख आहे तर आधी पहिल्यांदा विचार करायला पाहिजे आपण मूर्ख आहोत म्हणून आपण त्याला मूर्ख म्हणतोय. असा जर एक व्ह्यू आला तर मग आपल्या लक्षात येतं की हा मग हे आपलं पण काहीतरी चुकतंय की आपण त्या माणसातली आपल्याला वाईटच दोष का दिसत आहेत. आपण म्हणतो ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्यातलं मुसळ दिसत नाही, तसा तो प्रकार आहे. मग आपण जर कुसळ बघण्याऐवजी त्याचे जर चांगले गुण पाहायला शिकलो तर ह्याचा अर्थ मग आपल्याकडे पण ते येतील. आणि जर वर्तन, भावना आणि विचार हा त्रिकोण जर आपण पाहिला तर आपण वर्तनामध्ये बदल केल्यावर आपल्या भावनांमध्ये आणि विचारांमध्ये आपोआप बदल होत जातो. फक्त हा वन डे बदल नाही, हा आपल्याला वारंवार सातत्यानं करावा लागतो. एक वेळ अशी येते की इक्वल होऊन जातं, आपली ओरिजिनल जे कंडिशनिंग झालेलं आहे किंवा आपल्याला जी सवय आहे ती आणि आपल्याला नवीन जे शिकायचंय ते इक्वल होऊन जातं. मग त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्याला त्रास होतो की अरे मी प्रयत्न करतोय पण मला का जमत नाही. पण तो प्रयत्न जर आपण सोडला नाही तर आपण एक दिवस नक्कीच त्याच्यावरती हे होऊ. आणि जरी एखाद्या वेळेस चूक झाली तरी त्यावेळेस आपल्याला फार न्यायाधीशासारखं एकदम शिक्षा देण्यापेक्षा थोडंसं समजून घेऊन ठीक आहे माणूस आहे, चुकू शकतं, विल इम्प्रूव्ह नेक्स्ट टाइम, अशा थोड्याशा मायाळू माध्यमातून स्वतःलाही बघितलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही पाहिलं पाहिजे. एखाद्या मुलाची चूक झाली तर इट्स ओके, नेक्स्ट टाइम इम्प्रूव्ह कर असं आपण म्हणू शकतो. पण त्याऐवजी चूक झालीच कशी, चूक होऊच कशी शकते, चूक करायला परवानगीच नाही, चुकीला माफीच नाही,
अशा प्रकारची जर आपली विचारसूत्र असतील तर ती आपल्याला विकासापासून लांब ढकलतात. निश्चितच. आणि जेव्हा आपण विकासापासून लांब असतो तेव्हा आपण ताणतणावामध्ये असतो. खरंय. म्हणजे आपण पाहिलं तर ही जी मोठमोठी यशस्वी लोक असतात त्यांना विचारलं तुम्हाला टेन्शन आहे काय, नाही म्हणतात. हम्म. पण ऍक्च्युली आपल्यापेक्षा त्यांच्या भोवती मागं खूप जबाबदाऱ्या असतात. अगदी. पण त्या ते जबाबदाऱ्या एन्जॉय करत असतात हम्म. किंवा ते शिकलेले असतात. हम्म. ह्या भावनेवर मी कसा विजय मिळवायचा किंवा हा विचार जर मला त्रास देतोय तर हा विचार मी बदलून कसा हम्म. चेंज करून घ्यायचा. हम्म. तर आपल्या विचारांची सूत्र बदलून घेणं हम्म. आणि आपल्या भावनांचं नियोजन करणं बर. म्हणजेच ताणतणाव नियोजन. हम्म. अतिशय चांगल्या पद्धतीनं तणावजन्य परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने आपल्याला रिलॅक्स होता येईल याविषयीचं मार्गदर्शन डॉक्टरांनी आपल्याला केलेलं आहे. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आज वेळ झालेली आहे. इथेच आपल्या सर्वांची रजा घेण्याची. डॉक्टरांशी बातचीत आपली चालू राहणारच आहे. उद्याच्या भागामध्ये आपण डॉक्टरांशी बोलणारच आहोत याच विषयावरती. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा.